आपण बघतोय क्षणाची आणखी एक मोठी अपडेट। अजित डोवाल पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल झाले। सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर। अजित डोवाल या ऑपरेशन सिंदूरचे चाणक्य, ज्यांच्या देखरेखीखाली, निगराणीखाली, मार्गदर्शनाखाली ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल ठरलं, यशस्वी ठरलं, ते अजित डोवाल। मात्र पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, काल सुद्धा अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये 40 मिनिट काल सकाळी चर्चा झालेली होती आणि त्यानंतर काल रात्री ही एअर स्ट्राईक झाली आणि आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यामध्ये आता बैठक होतीये। पुढे नेमकं काय करायचंय, कशा प्रकारे ऑपरेशन सिंदूर सक्सेस झालं, यशस्वी ठरलं, या संदर्भात अजित डोवाल यांच्याकडून आता पंतप्रधान मोदी सविस्तर माहिती घेणार आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर मोदी आणि डोवाल यांची भेट अत्यंत महत्त्वाची। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, अजित डोवाल हे पंतप्रधानांच्या भेटीला गेल्याचं कळतंय, अपडेट्स? सुवर्ण, आपण जर बघितलं तर आता काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 7 लोककल्याण मार्ग हे जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत। प्रामुख्याने जर आपण सांगायला गेलं सुवर्ण, तर जेव्हापासून पहलगामची घटना घडलेली होती त्यानंतर सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आणि अजित डोवाल असतील या दोघांमध्ये बैठका होत होत्या, चर्चा होत होत्या। ज्या सुरक्षेच्या अनुषंगाने गोष्टी राबवल्या जातात त्याची प्रत्येक माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अजित डोवाल हे पोहोचवत होते। काल देखील दुपारी अजित डोवाल पंतप्रधानांच्या भेटीसाठी साधारणतः 40 मिनिटं त्यांनी पंतप्रधानांसोबत चर्चा केली होती। रात्री ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर पार पडलं त्यानंतर अजित डोवाल यांनी इतर जे देश आहेत म्हणजे अमेरिका असेल, ब्रिटन असेल, त्यासोबत रशिया असेल, यांच्या प्रमुख जे परराष्ट्र मंत्री असतील किंवा नेते असतील त्यांच्यासोबत संवाद साधलेला होता आणि ऑपरेशन सिंदूर कशा पद्धतीने राबवलं त्याची माहिती त्यांना दिलेली होती। त्यानंतर आता अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी 7 लोककल्याण मार्ग या निवासस्थानी पोहोचले आहेत। पूर्ण 11 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, 6 वाजता पत्रकार परिषद होणार आहे, 3 दलांची एकत्र। त्या पार्श्वभूमीवरती अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणं अत्यंत महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणावं लागतं। ठीक। प्रमोद, या भेटी संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत, तुर्तास धन्यवाद। तर दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी अजित डोवाल आणि पंतप्रधान यांच्यामध्ये ही महत्त्वाची भेट होते। मध्यरात्री जे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले त्याबाबतची माहिती डोवाल हे पंतप्रधानांना देत आहेत। रात्री ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर राबवलं जात होतं त्यावेळेला तिन्ही दलांच्या प्रमुखांशी संरक्षण मंत्री सतत संपर्कात होते। एकंदरीत आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे। एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पार पडणार आहे, त्याआधी अजित डोवाल हे भेट घेत आहे। मोठी बातमी समोर येते ती देखील आपण बघूयात। पाकिस्तानकडून एलओसी वरती गोळीबार सुरू आहे। पाकिस्तान या ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन करताना दिसतंय। अंधाधुंद गोळीबारामध्ये तब्बल 6 जणांचा मृत्यू झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। सलग 13व्या दिवशी हा गोळीबार जो आहे तो पाकिस्तानकडून केला जात असल्याचं आपण पाहतोय। पहलगाम मध्ये जेव्हा दहशतवादी हल्ला झाला त्यानंतरच एलओसी वरती तणावाचं वातावरण आपल्याला बघायला मिळालं। सध्याची आपण एलओसी वरची या क्षणाची लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि पाकिस्तानकडून या ठिकाणी आता लहान मोठे हल्ले जे ते वारंवार केले जात आहे। मात्र दुर्दैवी बाब म्हणजे यामध्ये 6 भारतीय नागरिकांना आपले प्राण जे आहेत ते गमवावे लागलेले आहेत। पाकिस्तानकडून कायम शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं आणि एलओसीवर गोळीबार करत असताना सामान्य नागरिकांवरही गोळीबार केला जातो। मात्र भारतानं जो एअर स्ट्राईक केला त्यामध्ये फक्त आणि फक्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली आहे।